नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. शुक्रवारी लक्ष्मीपूजन आहे आणि या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. बघा, मुलं चिडचिड करत असतील, मुलांची कामात किंवा शिक्षणात किंवा नोकरीत प्रगती होत नसतील किंवा त्यांना सारखं अपयश येत असेल, मुलांचं दारिद्र्य, दुःख, कष्ट कमी व्हावं यासाठी या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. लक्ष्मीपूजन हे आपण अमावस्येच्या दिवशी करत असतो आणि ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या आहे. त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मीपूजन असल्यामुळे या अमावस्येला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. ज्याप्रमाणे आपण घरात माता लक्ष्मीची पूजा करतो, त्याचप्रमाणे आपण या दिवशी आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांचं दारिद्र्य, दुःख नष्ट होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा, केव्हा करायचा आणि उपाय करताना आपल्याला काय करायचं आहे, या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणारा उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व असतं. दरम्यान लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे. प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेराची पूजा केली जाते. पारंपरिक पद्धतीने घराघरात लक्ष्मीपूजन केले जाते. त्याचप्रमाणे दिवाळीच्या या येणाऱ्या 5 दिवसांना अधिक महत्त्व आहे. तुम्ही हे उपाय 5 दिवस केले तरी चालेल. तर बघा, यातला जो एक उपाय आहे, हा उपाय फक्त आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. अमावस्या तिथी ही 31 तारखेला गुरुवारी लागत आहे आणि ती उदय तिथीनुसार 1 नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे आपण हा जो उपाय बघणार आहोत, हा उपाय आपल्याला 1 नोव्हेंबरला करायचा आहे. हा उपाय तुम्हाला दुपारी 12 वाजेच्या आतमध्येच करता येणार आहे. बघा, आता सर्वच मुलांना सुट्ट्या आहे, मुलं घरी देखील आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत केव्हाही करू शकतात. उपाय करण्यासाठी तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत. मीठ न टाकता, तांदूळ न धुता तुम्हाला मुठभर तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. आपण जो उपाय बघणार आहोत, हा उपाय तुम्ही मुलींसाठी करू शकतात, मुलांसाठी देखील करू शकतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात. मुलांच्या कुठल्याही कारणासाठी, कुठल्याही कष्टासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. उपायापुरता तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही जो घरात भात शिजवलेला आहे तो भात या उपायासाठी घ्यायचा नाही, तर या उपायासाठी तुम्हाला सेपरेट भात शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवताना यात मीठ घालायचं नाही. तुम्ही जर का एका मुलासाठी उपाय करत असाल तर तुम्ही मुठभर भात घेतला तरी चालेल. जर का 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर त्या हिशोबाने तुम्हाला भात शिजवायचा आहे. भात शिजवल्यानंतर तुम्हाला तो एका वाटीत काढायचा आहे. 2 मुलं असतील तर दोघांसाठी 2 वेगळ्या वेगळ्या वाट्या घ्या. मुलांना तुम्हाला तुमच्या देवघरात किंवा हॉलमध्ये बसवायचं आहे. बसवताना त्यांचं तोंड पूर्व किंवा पश्चिमेला येईल या पद्धतीने त्यांना बसवा. त्यानंतर तुम्हाला एका वाटीत भात काढून घ्यायचा आहे. यावर थोडंसं तुम्हाला आंबट दही घालायचं आहे. 2 चमचे तुम्ही आंबट दही घाला, थोडंसं हळद कुंकू टाका आणि त्यानंतर तुम्हाला हा भात तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत क्लॉकवाईज तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. थोडक्यात आपल्याला हा एक उतारा तयार करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उतारा आपण नक्की या दिवशी करायचा आहे. बघा, ही अमावस्या तिथी खूप मोठी आहे आणि या दिवशी जर का आपण असे काही उतारे केले, उपाय केले, तर नक्कीच आपल्याला 100% आपल्या मुलांची विघ्न, दारिद्र्य, कष्ट दूर झालेले दिसणार आहेत. तर 7 वेळा तुम्हाला हा भात उतरवून घ्यायचा आहे. 2 मुलं असतील तर दुसऱ्या मुलाला बसवा. त्याच्यासाठी दुसऱ्या वाटीत भात घ्या, दही टाका, थोडंसं हळदी कुंकू टाका आणि त्याच्यावरून देखील तुम्हाला 7 वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे. हे उतरवत असताना आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या मुलांची विघ्न दूर होऊ दे, कष्ट काही असतील तर कष्ट नष्ट होऊ दे, प्रगती होत नसेल तर त्याच्या कामात प्रगती होऊ दे, कोणाची नजर लागली असेल तर माझ्या मुलाला लागलेली नजर निघून जाऊ दे, मुलाच्या मागची इडा पिडा सर्व नष्ट होऊ दे. तुम्हाला असं म्हणत तुम्हाला 7 वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे. यानंतर हा भात तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचा आहे. हा भात तुम्ही एखाद्या न लागणाऱ्या प्लेटवर, द्रोणवर, पत्रवाळीवर किंवा पुष्टावर किंवा कागदावर तुम्ही टाकायचा आहे. 2 मुलांसाठी उपाय केला असेल तर दोघांचा भात तुम्हाला एकत्र कागदावर घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला हा भात ठेवून यायचा आहे. जर का एखादं उंच ठिकाण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवा.
तिथे येऊन पशु पक्षी हा भात खाऊन जातील, किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली एखाद्या बाजूला आउटसाईडला जिथे कोणीही पाय लावणार नाही अशा ठिकाणी हा भात ठेवा, जेणेकरून पशु पक्षी किंवा एखादं कुत्रं येऊन हा भात खाऊन जाईल. जर का हा भात कुत्र्याने खाल्ला तर अतिउत्तम, आणि कुत्र्याने जर का भात खाल्ला नाही तर कुठल्याही पशु पक्षीने हा भात खाल्ला तरी चालेल. तर या पद्धतीने आपल्याला आपल्या मुलांना लागलेली दलिंद्री किंवा निगेटिव्ह ऊर्जा किंवा बाहेरची बाधा आपल्याला काढायची आहे, किंवा मुलांची कुठल्या कामात प्रगती होत नसेल तर ती प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उतारा करायचा आहे. हा उतारा तुम्हाला दुपारी 12 वाजेच्या आतमध्येच करता येणार आहे. त्यामुळे बघा, आपण आवर्जून आपल्या मुलांसाठी थोडासा टायमिंग काढून हा उतारा करायचा आहे. त्यानंतर दुसरा उपाय तुम्ही ह्या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये दररोज केला तरी चालणार आहे, किंवा तुम्ही अमावस्येच्या दिवशी केला तरी चालेल. हा उतारा तुम्हाला संध्याकाळी 3 सांजच्या टायमाला करायचा आहे. 7, 7:30, 8 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात. तुम्हाला यासाठी थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे आणि तेजपत्ता थोडा घ्यायचा आहे. बघा, ज्याला तमालपत्र आपण म्हणतो ते तमालपत्र, तेजपत्ता, तुम्हाला 2 तमालपत्र घ्यायचे आहे आणि थोडंसं जाडं पांढरं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. दोन्हीही हाताच्या मुठीमध्ये तुम्हाला थोडंसं मीठ आणि एक तमालपत्र घ्यायचं आहे. मुलांना तुम्हाला पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि याच पद्धतीने 7 वेळा तुम्हाला मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत क्लॉकवाईज तुम्हाला हे उतरवून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला बघा, हे उतरवताना देखील तुम्हाला याच पद्धतीने म्हणायचं आहे, माझ्या मुलांच्या मागे लागलेली इडापिडा निघून जाऊ दे, मुलांचे कष्ट कमी होऊ दे, मुलांना बाहेरची बाधा झाली असेल तर ती निघून जाऊ दे. या पद्धतीने तुम्हाला म्हणत तुम्हाला हे 7 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे. ह्या वस्तू उतरवत असताना किंवा हे उपाय करत असताना आपल्या मनामध्ये अशा भावना ठेवायच्या की माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे, माझ्या मुलाचं कष्ट कमी होत आहे, माझ्या मुलाचं शिक्षणात प्रगती होत आहे, असे भाव ठेवून तुम्हाला हे 7 वेळा उतरवायचं आहे. आणि हे उपाय करत असताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही, किंवा कोणी आपल्याला मध्ये टोकणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता ह्या वस्तू उतरवल्यानंतर तुम्ही ह्या वस्तू निर्मल्यात टाकू शकतात, किंवा मग तुम्ही ह्या वस्तू वाहत्या पाण्यात टाकू शकतात, किंवा तुम्ही एक मातीची मोठी पंती घ्या, थोडासा कापूर घ्या आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्ही ह्या पंतीमध्ये ह्या वस्तू टाका आणि कापूर टाकून कापूर प्रज्वलित करून तुम्ही ह्या वस्तू जाळून टाका. त्यानंतर ही राख तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकतात. तर हा देखील अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तुम्ही हा उपाय दररोज केला तरी चालेल, किंवा तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला केला तरी चालेल, किंवा दिवाळीच्या या 5 दिवसात तुम्ही दररोज हा उपाय केला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं जाड मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी देखील तुम्हाला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. आता जर का तुम्ही प्रत्येक मुलासाठी उपाय करणार असाल तर प्रत्येक वेळेस तुम्ही वेगळं पाणी घ्या, थोडंसं मीठ टाका आणि मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्या. उतरवत असताना आपली जी भावना असेल ती भावना मनामध्ये तशीच ठेवा. माझ्या मुलांचं विघ्न दूर होऊ दे, कष्ट दूर होऊ दे, माझ्या मुलाची प्रगती होत आहे, अशी भावना ठेवून हे 7 वेळा उतरवून घ्या आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या वॉश बेसिनमध्ये टाकून द्यायचं आहे. हे पाणी टाकल्यानंतर ते कुठेही साठवून राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे हे पाणी तुम्ही तुमच्या टॉयलेटमध्ये किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये तुम्ही वतून द्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण हे उपाय करायचे आहे. यामुळे आपल्या मुलांची प्रगती नक्कीच व्हायला चालू होईल. मुलांच्या मागे असलेल्या अडचणी नक्कीच नष्ट होतील. अत्यंत प्रभावी असे उपाय आहे आणि हे उपाय करताना आपल्या भावना देखील आपल्याला चांगल्या ठेवून हे उपाय करायचे आहे. तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर का आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी नमो नमः नक्की लिहा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.